शहादा तालुक्यात शेतकऱ्यांना फटका, 8 पंपांच्या केबल चोरी, पिकांना पाण्याचा प्रश्न गंभीर। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका येथील कुकडेल शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या तब्बल 8 शेती पंपांच्या केबल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शेती करायची तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे। या चोरीत शेतकरी गिरीश पाटील, उमाकांत पाटील आणि जगन नारायण यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। दरवर्षी याच परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। केबल चोरीमुळे शेती पंप बंद पडले असून शेतातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे। सध्या शेतात गहू व ज्वारीची पिके तोंडावर आली असताना पाणी कसे द्यावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। वेळेवर सिंचन न झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। केबल पुन्हा बसवण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी नियमित गस्त व कडक बंदोबस्त करावा, तसेच चोरीच्या घटनांवर त्वरित व कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। ग्रामीण भागातील शेतमाल व शेती साहित्य सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचेही शेतकरी सांगत आहेत। वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेती व्यवसाय धोक्यात येत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। माझे नाव गिरीश पुरुषोत्तम पाटील, राहणार शहादा गुजर गल्ली। माझी इथं कुकडेल शिवारामध्ये 14 एकर जमीन आहे। त्याच्यामध्ये आता सध्या म्हणजे ज्वार टाकलेली आहे, थोडा गहू आहे। आता आज रात्री आमच्या सबमर्सिबलच्या केबली चोरीस गेल्या। 4-5 शेतकऱ्यांच्या केबली चोरीस गेल्या। जसं उमाकांत शंभू पाटील म्हणून आहेत कुकडेलचे, मंद्रजचे जगन नारायण पाटील आहे, यांची माझी जवळजवळ 70-80 फूट केबल, 2 मोटरींची केबल चोरीस गेली। हे वारंवारचे आहे, हे चोरी 17 वर्षानुवर्ष चालूच आहे। काय यांच्या काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, कारण आता आम्हाला रात्री लाईट येते, 11-11:30ला रात्री लाईट येते। मग आम्ही आता हे जे तार चोरीस गेली, आमची केबल गेली, तर कसं काय एवढ्या पिकांचा भरणा करणार? शेतकरी असा हे झालेला आहे, म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी न्याय देण्यासाठी काय करायला पाहिजे शासनाने। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांची, सर्व शेतकऱ्यांची, की तुम्ही या चोरांचा योग्य तो बंदोबस्त करा, कारण कदाचित ते एखाद दिवशी आमच्या हाती लागले आम्ही त्यांच्या योग्य बंदोबस्त करू निश्चित। कारण आम्ही आता पार कंटाळलो आहे या चोरांपासून, कारण हे दरवर्षीचे आहे। कारण कधी वरच्या पोलवरच्या तारी जातात, कधी या केबली जातात, तर मग शेतकऱ्यांनी करावं काय? आता पाणी भरणं गरजेचं आहे। शेतकरी तर रात्री अपरात्री येऊन पाणी भरणं करतायत। आपल्या जीविताचा धोका आहे तरी सुद्धा येतात। कधी कधी बिबट्यांच्या वावर आहे, मग या चोरांच्या धुमाकूळ यांच्यामध्ये आम्हाला या शेतकऱ्यांना आम्ही पार अडचणीत सापडलो आहे। तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी चोरांचा योग्य तो बंदोबस्त करावा। पोलीस प्रशासनाने खरंच लक्ष द्यावं, आमच्या असं मत आहे शेतकऱ्यांच्या। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कारण वारंवार अर्ज देऊनही, निवेदन देऊनही जर त्या चोरांचा बंदोबस्त होत नसेल तर हे फार कठीण आहे। शेतकरी आपली शेती करणार कसं काय? हा व्यवसाय काय बंद करावा का काय? अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।